गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता जाते बाहेर कुठे जाते मी तुम्हाला दाखवून देते डायरेक्ट. मी चालली आहे तो गाईज मी आता चालली आहे बाहेर. आमच्या इथं ना खूप सारे डॉगिश गँग होते, जाताना येताना दिसले मला, पण मग आता नाही आहे. पण मी दाखवते तुम्हाला परत डॉग आला ना, मी तुम्हाला परत दाखवते गाईज. ओके. आणि मी ज्या रोडावरून गेली तिथं खूप मोठे झगडे चालू होते. झगडे म्हणजे ही जी मोठी टेम्पो आहे ना, या टेम्पोने महानगरपालिकाची टेम्पोने डायरेक्ट स्कूटीवाल्याला धक्का दिला. ती स्कूटी डायरेक्ट जाऊन खाली पडली आणि तो माणूस एकदम भांडत होता. आणि जाता जाता मी रोडावर असं दाखवत होते की इथं खूप सारी गर्दी आहे आणि गर्दीच्या याच्या ठिकाणी हे जुनं मंदिर आहे गणपतीचं, ते पण दाखवत होते. आणि खूप सारे जुने जे राजवाडे जे काही असेल ते होते तिथे, ते पण मी तुम्हाला दाखवलं. आणि जाता जाता मी काळाराम मंदिराच्या नजदीकून गेली. मी ते पण दाखवत होते की एकदम नजदीक मी काळाराम मंदिरच्या इथून गेली. तो गाईज हे बघा, हे एवढं मोठं मंदिर आहे इथं, काळाराम मंदिर. जुने वाडे बघू शकता तुम्ही, किती जुने वाडे, खूप पुराणे हे बघा. इथं तर हे रिनोव्हेट केलेलं आहे, पण बाकीचे तर सगळे पुराणे. तो गाईज तुम्हाला बोलले मी तसंच, मी आता गंगेवर आली. बघा तुम्ही, म्हणजे भरपूर आता कमी झालं. पहिले जास्त होतं, आता कमी झालं बघा. गंगेचं फुल काम चालू आहे, फुल कन्स्ट्रक्शन चालू आहे. का करिता इथून काढत ब्लॉग का करिता सांगू का गाईज तुम्हाला. विषय असा आहे की इथं कुंभमेळा भरणार आहे, त्याच्यामुळे आता सध्या तरी पाण्याचा फ्लो पण कमी केलेला आहे. आणि तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, इथं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि जो दशक्रियाची विधी असते ती इथं घेतलेली आहे, कारण की तिकडचं ते बंद करून टाकले, कारण की कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो असा ओव्हरऑल स्ट्रक्चर इथं बनलेला आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, खूप जास्ती पाऊस येतो ना, तर हे मंदिर बी डायरेक्ट पाण्याने भरून जातं. अजून एक मंदिर आहे ते त्या साईडला आहे गाईज. अजून एक मंदिर आहे ना, ते तिकडच्या साईडला आहे, तिकडं पण फुल पाणी भरून जातं. काहीच असं बघितलं ना, मला डायरेक्ट चक्कर यायला लागली खाली बाबा. हुल्लुल्लुल्लू होतं डायरेक्ट. मला बघितलं काय फ्लो बघताय का तुम्ही पाण्याचा कसं झाला आहे. आणि इथं ना सगळं सडकं पाणी येतं आहे, कारण की इथं सगळे लोक घाण करतात. हे ना लोक नीट ठेवतच नाही सगळे नीट. आणि हे बघा, इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इथं पाणी ठेवलेलं आहे. इथं कन्स्ट्रक्शन आहे, इथं पाणी, म्हणजे इकडचं पाणी फुल इथं टाकलेलं आहे. वाव, टेक्नॉलॉजी. आणि हे आईस, सो आईस मी आईसचं तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं. आम्ही इथं आईस खाल्ली होती. आईस म्हणजे पॅप्सी. सो तुम्हाला सांगू का एक गोष्ट, लोक माझ्याकडे इतके आश्चर्याने बघताय ना की एवढी ब्लॉगिंग कसं काय काढते, अशी उभी राहते, मी बोलती ब्लॉग काढते. लोक मला डायरेक्ट असे बघताय. तमिळनाडूचे लोक होते इथं, ते डायरेक्ट मला बघून गेले. आणि मी अशी बोलती, ते फुल मला बघत जात आणि मला सगळं दिसतंय. काय सांगत होते मी आता. इथं ना पहिले वाचले गाणे, इथं ना पहिले गाड्यांचं वगैरे घोड्यांचं चालायचं. लपून जाते मी याच्यात. आमचा नाशिकचा रोड बघायचा असेल प्रोफेशनल, सो बघू शकता, कारण की इथं गव्हर्नमेंट ऑफिस आहे आणि इथे पण गव्हर्नमेंट ऑफिस आहे. त्यामुळे एवढे सुंदर रोड तुम्हाला तिथपर्यंत बघायला भेटतील. लगेच तडकन बसले, पोट पाय कडक फुगले.